नमस्कार प्रिय भक्तांनो, आपण या पर्वाच्या मागील भागात पाहिले की कंसाने आपला काळ बनून गोकुळात वाढत असणाऱ्या श्रीकृष्णाला संपवण्याचा निर्णय घेतला व त्याने आपल्या मायावी पिटायातून पुतना नामक राक्षसीला त्याला मारण्यासाठी पाठवले। परंतु केवळ 7 दिवसांपूर्वी जन्म घेतलेल्या श्रीहरी विष्णूंचा अवतार असणाऱ्या बालकृष्णाने त्या महाकाय राक्षसीचा काही क्षणातच आपली लीला रचून अंत केला। क्रोधित कंसाने आपल्या मायावी पिटायाला उद्देशून विचारले, कोणी आहे का असा जो त्या बालकाचा सर्वनाश करेल? तेव्हा त्या पिटायातून एक मायावी राक्षस प्रकट झाला। हा राक्षस म्हणजे कागासूर। कागासुराने कंसाला प्रणाम केला व विचारले, मी आपली काय सेवा करू महाराज? तेव्हा कंस बोलला की गोकुळात वाढत असणाऱ्या एका बालकाला संपवायचे आहे। त्यावर कागासूर बोलला, केवळ एका बालकाला संपवायचे आहे महाराज। त्यावर कंस बोलला, तो साधारण बालक नाहीये, मायावी विष्णूचा अवतार आहे तो बालक। त्याने पुतना सारख्या भव्य राक्षसीला अवघ्या काही क्षणात संपवले आहे। त्यावर कागासूर बोलला, तुम्ही निश्चिंत रहा महाराज, मी त्या बालकाला संपवून आपली सर्व चिंता दूर करीन। कागासूर हा असा मायावी राक्षस होता जो एका कावळ्याचे रूप धारण करत होता। त्याने कावळ्याचे रूप धारण केले व गोकुळात नंदाच्या घरी आला। समोर असणाऱ्या बालकाला पाहून कागासूर बोलला, तूच आहेस का तो बालक ज्याने पुतनाचा अंत केला? तू पुतनाला तर संपवलेस, पण माझ्यापासून तुझे संरक्षण कोण करते ते मी आता बघतोच। असे बोलून त्याने आपले विक्राळ राक्षसी रूप धारण केले व श्री कृष्णावर झडप घातली। श्री कृष्णांनी आपल्या मुष्ठीचा एक शक्तिशाली प्रहार कागासुरावर केला। बालकृष्णाच्या त्या मुष्ठीमध्ये एवढी शक्ती होती की कागासूर त्या मुष्ठी प्रहाराने कंसाच्या दरबारात जाऊन पडला व त्याने आपले प्राण त्यागले। कागासुराची ही अवस्था पाहून कंस ओरडला, हे शक्य नाही, एक बालक एवढ्या महाबली असुरांचा कसा काय अंत करू शकतो? तेवढ्यात कंसाच्या मायावी पिटायातून आणखी एक राक्षस तिथे प्रकट झाला। त्याचे नाव होते उत्कच। तो पूर्णतः अदृश्य होता। तो कंसाला बोलला, महाराज, त्या बालकाला संपवणे ह्यांना कोणालाच शक्य नाही। मी स्वतः जातो आणि त्या बालकाचा अंत करून तुम्हाला चिंतामुक्त करतो, मला आदेश द्या महाराज। उत्कचच्या या आत्मविश्वासाने कंसाला धीर आला व तो बोलला, ठीक आहे उत्कच, तू जा आणि त्या बालकाचा अंत कर, पण त्याने पुतना व कागासूर सारख्या विशाल राक्षसी शक्तींना केवळ आपल्या स्पर्श मात्राने संपवले आहे, हे विसरू नको। त्यावर उत्कच बोलला, तुम्ही चिंता नका करू महाराज, मी त्या बालकाचा आज अंत करून तुमचे भविष्य सुरक्षित करूनच परते। असे बोलून उत्कच गोकुळ नगरीत श्रीकृष्णाजवळ प्रकट झाला। तो कृष्णाला उद्देशून बोलला, तुला काय वाटले बालक, तू पुतना व कागासुराप्रमाणे मलाही संपवशील, मी आलो आहे तुझा काल बनून। असे बोलून तो बाल कृष्णाजवळ गेला व त्याला उचलण्याचा प्रयत्न करू लागला। त्याने आपली सर्व शक्ती लावूनही तो बालकृष्णाला जागेचे हलवू शकला नाही। तेव्हा क्रोधित कान्हाने उत्कचचा गळा आपल्या हाती पकडला व त्याला घेऊन उंच आकाशात उडाला। कान्हाने अवकाशातच उत्कचला खाली सोडले। उत्कच खाली कोसळण्याच्या भीतीने ओरडू लागला। तेव्हा क्रोधित कान्हाने आपली सर्व शक्ती एकवटली व तेज गतीने खाली येत आपल्या शक्तिशाली मुष्टीने उत्कचवर प्रहार केला। कान्हाच्या त्या शक्तिशाली मुष्टीने उत्कच जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच अंत झाला। प्रभू श्री कृष्णांच्या हातून मृत्यू आल्यामुळे उत्कच धन्य झाला। परंतु उत्कचच्या वधाची बातमी कंसाला मिळताच त्याची क्रोध अग्नी चरण सीमेवर पोहोचली। त्याने आता श्री कृष्णाचा अंत करण्यासाठी एक अनोखी योजना आखली। त्याच्या या योजनेनुसार त्याने एका भव्य झंझावातला आपल्या महालावर आमंत्रित केले। त्या झंझावात वादळातून एक राक्षसी शक्ती त्याच्यासमोर अवतरली। हा भव्य वादळ स्वरूप राक्षस कोण होता आणि काय होती कंसाची ही पुढील योजना, पाहूया येणाऱ्या नवीन भागात। आजची ही प्रस्तुती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्री कृष्णा लिहा। धन्यवाद।